हे जवळजवळ कुत्र आहे, 3 दिवसापासून आमच्या मागे एक कुत्ता बरोबर आहे, आमच्या बरोबर चालते. चला नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा सगळेच आज गुलाबी थंडीमध्ये हो 5 किलोमीटर नर्मदे हार, नर्मदे हार. चला 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 5 किलोमीटर चालून आलेलो आहे. आता ते चावर फाटा आहे आणि बघा इथं बर्मन घाट आहे, खूप छान मोठा आहे. इथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे दक्षिण तटाने चालताना. आणि पुढं आता आम्ही उत्तर तटाने चालता असताना दुपार भोजन आमचं सातदारा हरिहर आश्रम बर्मन. संध्याकाळी मुक्काम आमचा गुरुसी लालबाबा आश्रम. खूप छान असा प्रवास झाला बघा. आता बर्मन आलेलं 1 किलोमीटर राहिले सगळं बघा. हे उदासी निर्माण संत छोटादास महाराज बघा, हे बर्मन आहे आणि नर्मदे हार हे बर्मन घाट आहे बघा. चला नर्मदे हार बर्मन मध्ये पोहोचलेले आम्ही बघा. आता नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 67 दिवस आहे. खूप छान असा हा घाट आहे. या ठिकाणी दुपार भोजन आमचं बर्मन घाट सातदारा हरिहर आश्रम या से जाणं पडतंय बाबाजी. बघा सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. आता इथून भगवान सिद्धेश्वरात दर्शन घेऊन आम्ही पुढे 1 किलोमीटर सतधारा आहे त्या ठिकाणी दुपार भोजन आहे. चला तर आता सिद्धेश्वरात दर्शन घेऊया. बघा इथं वडाचं झाड आहे विस्तीर्ण आणि बघा नर्मदा मैयाचं पात्र इथं खूप अशी नर्मदा मैया जवळजवळ वाहते बघा. हे नर्मदा मैयाचं पात्र इथं आणि समोरचे दिसते ते ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. जगात पुढेच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही पण बघा हे ब्रह्मघाटावर दक्षिण तटाने चालतं असताना हे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. इथं नर्मदा जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो बघा. हा बघा सिद्धेश्वर महादेव भगवान की जय, नंदिकेश्वर महादेव भगवान की जय. बघा हे ब्रह्मघाट आहे आणि सिद्धेश्वर महादेव भगवान बघा ब्रह्मा विष्णू महेश. हे ब्रह्मण घाटावर खूप छान असं मंगलमय वातावरणामध्ये प्रवास झाला सकाळपासून पद्मघाटापासून आणि ब्रह्मघाट आलेला होता बघा. सिद्धेश्वर महादेव भगवान आहे, बर्मन घाट आहे आणि उत्तर तटाने चालत असताना आज खूप मंगलमय वातावरणामध्ये आज प्रवास झालेला आहे. सगळे आम्ही 12 जण या ठिकाणी सुखरूप पोहोचलेलो आहोत. आता दुपार भोजन सातदारा हरिहर आश्रम आहे पुढं बर्मन. हरार नर्मदे. खूप छान अशी पगदंडी आहे, सोपी आहे, नावगड आहे बघा. या पगदंडीनं आम्ही चालतोय सगळे. खूप छान अशी नर्मदा मैया जवळजवळ वाहते. आजचा 67 दिवस आहे, 67वा. आज सकाळी गुलाबी थंडीत आमचं प्रसन्न झालं पद्मघाटावरून आणि बर्मन घाटावर आलो आम्ही सकाळी 9:30 वाजता. खूप छान असा पगदंडीचा रस्ता आहे खाली उतरायला. सिद्धेश्वर महादेव भगवान दर्शन झालं छान आणि तिकडून दक्षिण तटाने चालत असताना महाराज सूर्यकुंड आहे. रविवारचा खूप मोठा मेळा भरतो तिथं, त्याला सूर्यकुंड म्हणतात आणि रविवारचा प्रत्येक रविवारी खूप मोठा यात्रा उत्सव मेळा भरतो तिकडे या भाषेत मेळा म्हणतात. 3-4 वेळेस मला संयोग जुळून आलेला आहे रविवारचा तिथं थांबण्याचा त्या कुंडावर. पुढं सतधारा आहे बघा. आता तो जो ब्रिज आहे त्या ब्रिज पैसे सतधारा आहे. इथून दिसणार नाही सूर्याचं खूप प्रखर असं तेज आहे. नर्मदा मैया खूप छान वाहते. समोर जे आहे ते ब्रह्मदेवाचं मंदिर आहे बघा. हे हा मायाचं तट आहे, ब्रह्मदेवाचं मंदिर आहे बघा. खूप छान असा या दक्षिण तटाने चालताना हा इथं दर्शन होतं ब्रह्मदेवाचं. रामकृष्ण हरी. नर्मदे हार बघा. खूप छान पाणी आहे नर्मदा मैयाला आज बघा. ही खूप छान अशी पावटी आहे. ही पुढं सातधारा आहे हरिहर आश्रमी. आज 67 दिवस झाले. खूप छान असा प्रवास चाललेला आहे आमचा. नर्मदा मैयाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे कारण सगळा ग्रुप संघ चालतो त्यावेळेस नर्मदा मैयाची कृपा म्हणायची. ज्यावेळेस ग्रुप मागं पुढं होतं त्यावेळेस नर्मदा मैयाची इच्छा म्हणायची. खूप छान असं पाणी आज 67 दिवस झाले. हे चालताना पुढं जपून पायी टाकावं लागतो. ही पगदंडी नर्मदा मैया तटाने उत्तर तटाने चालताना हा आनंद आहे सकाळचा. सकाळची ऊर्जा जवळजवळ चालताना 4 ते 5 तास राहते चालताना. दुपारून प्रवास होत नाही सकाळचा. 15 ते 16 किलोमीटर सहज अंतर का आपण चालत जातो. दुपारचं अंतर कमी होतं 10 ते 12. बघा नर्मदा मैयाचं पाणी. हां या नर्मदा मैया तटाने चालताना आजचं जवळजवळ अंतर कमी आहे. दिवसभराचं 17-18 किलोमीटर आहे. आता आलेलं सध्याजवळ सूर्य जो प्रकाश आहे थोडा अंधुक आहे. आजही थोडं वातावरण पाहिजे असं निवडलेलं नाही आहे परंतु मला नर्मदा मैया तटाने चालताना खूप आनंद आहे. अगणित असं नामस्मरणाचा जो लाभ आहे तो भेटतो. अगणित पुण्य भेटतं. वरती पावला गणित नाम यज्ञ आहे कारण नात्राय म्हणतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडी.
आमचे सहकारी जाधव बाबा आहे, खूप मला यावेळेस त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, चाललेलं आहे माझ्या पुढं बघा. आणि ही जोड आहे आज बरेच 9 वर्षातून मला लाभलेली कीर्तन कार्य, प्रवचन कार्य, खूप असं सहयोग आहे त्यांचा. नारायण सर असतील, पंढरपूर बाबा असतील, आमच्या गोलकताई, वागचौरेताई, यार सर, गुलेताई, परळीकर, जाधवताई, खूप असा सहयोग यावेळेस जुळून आलेला आहे नव्या परिक्रमेमध्ये. आणि बघा नर्मदा मैयाचं एकदम पात्र स्वच्छ आहे, कुठेही असं सांडपाण्याचं काही नर्मदा मैयामध्ये सोडत नाही. खूप अशी या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे सांडपाण्याची. आता आज जवळजवळ अंतर कमी आहे, 15-16 किलोमीटर. आज दुपार इथं विश्रांती आमची सातारा हरिहर आश्रम. जागे जागे बोलती, जागे बोलती सातारा या आतमध्ये ज्या आहे त्या विभागलेल्या आहेत. तिथं पुढे 2 धारा आलेल्या आहेत मैयाच्या. खूप छान असं नर्मदा मैयाचं रूप आहे इथं. बघा आवाज येतो बघा, घ्या. नर्मदे हार, नर्मदे हार. बघा हे पाणी नर्मदा मैयाचं. आशुतोष भगवानी बघा, आमचे सगळे सहकारी नर्मदे हार, नर्मदे हार चाललेत काय तटानी. आणि खूप छान असा प्रवास चाललेला आहे बघा. इथं मंगलमय वातावरणामध्ये सकाळच्या थंडीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये प्रवास चालू होतो आमचा. बघा ते पाणी थोडं थोडं असे बारीक बारीक आहे ना, हे असतातच हर हर नर्मदे. बघा या ठिकाणी हे नर्मदा मैयाचं रूप आहे, ते खूप लावण्य आहे आणि गुणाची खाण आहे नर्मदा मैया. म्हणजे खूप असा नर्मदा परिक्रमा करत असताना 4 महिन्यामध्ये खूप अनुभव घेण्याजोगा आहे. हे पाणी बघा, एकदम झूम करून दाखवलं तुम्हाला. एकदम स्वच्छ पाणी खडकातून आलेले आहे, हे खडक भेदून आलेलं आहे. इथं 7 धारा आहे पुढं. नर्मदे हर, नमो नारायण, नमो नारायण. छान असं प्रवास चाललेला बघा आमचे नारायण सर. नर्मदे जाधव हो, तिथे जाता येत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. त्या खडकावरून जाता येत नाही. या जे भेदक आहे त्या आतमध्ये धारा बनलेल्या आहेत, त्या दक्षिण तटाने चालताना त्या धारा दिसतात. नर्मदे हर, नर्मदे हर. मग इथं वांग्याचं पीक फार मोठं आहे बघा. तुम्ही म्हणाल बा वांग्याचं पीक कुठून दाखवलं आम्हाला, तर मी मुद्दाम दाखवलं. वांगे हे इथं भरतापाटी जास्त चालते या भागात. नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये ना जे वांगे तुम्हाला दाखवतो मी आता. वांगे आतमध्ये जावं लागलं मला. खूप असे वरोट्यावाणी राहतात, खूप मोठाले असे डांगरावाणी, काही वरोट्यावाणी. डांगर फार मोठे म्हणा, एवढे नाही राहते. खूप असे वरोट्यावाणी म्हणा, गाडग्यावाणी असे वांगे राहतात. आणि इथं भरतापाटी खूप चालते बरं का. नरसिंगपूर, जबलपूर, इथं बर्मनवर आम्ही खूप वेळेस खाल्ल्याचं. मला जो गाडीला भरता म्हणजे हे वांगे भाजतात, त्याचं एकदम असं भरीत करतात. आणि ते भाटी म्हणजे अशी गोल असते भाटी, त्या भाटीबरोबर ते खायचं. असं खूप असा खाण्यामध्ये म्हणजे ते खूप आनंद घेतात. हे लोकांना खूप आवडते इकडे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. बघा मी तीर्थावर उभा होते. तीर्थ आहे सातधारा, ब्रह्मणघाट आणि हरिहर आश्रम जवळचे. उत्तर तटाने चालताना, आता दक्षिण तटाने चालताना खूप अशा या ज्या सातधारा आहेत त्या तिकडून दिसतात. मी ज्या पॉईंट उभा इथून तुम्हाला बघा, इथून सूर्यकोंड दाखवतो बघा. तिकडे एक धार गेलेली आहे, सूर्यकोंडाकडे एक धार गेलेली आहे. आणि इकडून एक धार आहे ना, आणि मधून एक धार गेलेली आहे बघा. आता ही एक धार ही म्हणजे अशा 3 धारा म्हणजे विभागणी झाली ती नर्मदा मैयाची. जी समोर दिसते एक सूर्यकोंडाकडे गेलेली आहे. इकडून तशीच एक धार ना, ही एक धार पाहिल्या. 3 धारा या पाहिल्या, या 3 धारा. आता तुम्हाला मी 7 धारा दाखवतो. इथून होता येईल तेवढा मी प्रयत्न करून दाखवतो. बघा आता बघा ही धार आहे, ही पहिली धार बघा. त्याच्या पुढली दुसरी धार, तिसरी धार, चौथी धार. तिकडून बघा पुढं ते जे बघा ते 3 दगडे, त्याच्यात 3 धार आहे. 4 आणि 3 7 धार आहे बघा. या 7 धार आहे. दक्षिण तटाने आल्यानंतर खूप असं छान दिसतात त्या. मी फक्त तुम्हाला इथं कल्पना दिली इकडली. हा ब्रिजच्या खाली तर खूप छान असं त्यांचं दर्शन होतं 7 धारांचं. आज खूप असा नर्मदा तटाने चालताना आनंद घेतला. बर्मन घाटावर तिकडून दक्षिण तटाने ब्रह्मदेवाचं मंदिर तुम्हाला मी दाखवलं. सिद्धेश्वर महादेव दर्शन झालं. खूप असं सिद्धेश्वर महादेवाला 4 मुख ते तुम्हाला मी जो दाखवलेलं दर्शन घेताना. त्यालाच म्हणतात ब्रह्मदेवाला जे 4 तोंड आहे ते त्या ठिकाणी ते लिंग आहे सिद्धेश्वर महादेव भगवान. आजचा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 67 दिवस आहे. आता इथं लगेच आम्ही आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. भोजन करता थांबलो आम्ही. हरिहर आश्रम, सातधारा, ब्रह्मणघाट. संध्याकाळी विश्रांती आमची गुरसी लालबाबा आश्रम. आजचा 67 दिवस आहे. आणि बघा हरिहर आश्रम या सातधारा आहे. खूप छान असा या ठिकाणी पोह्यांचा नाश्ता झाला बघा. आमचे परळीकर बाबा पोहे खातात, आम्ही खाल्लेले आहेत पोहे. बाबाजी या सिद्धे तो नर्मदे या, नर्मदे या. बघा चहा, पोहे. आणि बघा इथं हा आश्रम आहे. खूप छान असा दुपारचं भोजन आहे आमची इथं. सातधारा हरिहर आश्रम आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. बघा सातधारा आता पुढे आलेले आम्ही. शेतातून खूप कच्चा रस्ता आणि खूप छान रस्ता आहे. आता 3 वाजलेले आहेत.
बघा सगळा रस्त्याने झाडे आहे, आंब्याचे, लिंबाचे. खूप छान असा प्रवास चाललेला आहे. आज 67वा दिवस आहे. दुपार भोजन सरदार हरिहर आश्रमातून आता 3 किलोमीटर पुढे आलेलो आहे. बघा आमचे पंढरपूर बाबा आहे. खूप आज मच्छिंदार गोरक्षाया हो आज आदेश आज तर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ दिसून राहिले आम्हाला आणि त्यांचा आदेश पाळणं आमचं कर्तव्य. बघा हे आमच्या जाधव ताई आहे, गोलब ताई आहे, वागचौरे ताई आहे. नर्मदे हे कौन गाव आहे? बिजली कॉल बिकोर गाव आहे. खूप छान असे गाव आहे ते. हो नाव पण छान आहे आणि परिक्रमाचा रस्ता पण छान आहे. बघा खूप असं छान असं वातावरण आहे. आज आराम पण खूप झाला आहे सध्या हरिहर आश्रमामध्ये. सगळे नवे झाले, सगळ्यांनी कपडे धुतलेले आहेत आणि खूप छान असा आराम झाला, जेवण झालं, नाश्ता झाला. नर्मदे यार बघा गावातून पगदंडी आहे. खूप छान असा आज प्रवास आहे. बघा हे गावातूनच आहे सगळे पगदंडी. आज हे बिकोर गावातून आलेली आहे बघा आणि ही पुढल्या गावात जाते. ही पुढं छोटी दुवादार आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हार बघा वरून खालून नर्मदे हार. बघा वरून खालून घराघरातून आवाज येतोय नर्मदे हार. मच्छिंदार गोरक्षाया आदेश. हे गाव आहे. कोणचं गाव आहे? कुली गाव आहे. बघा पुढं आता छोटी दुवादार आहे आणि ते पाठ चढून पुढं आता गुरशी गावात संध्याकाळी मुक्काम आहे. बघा नर्मदे रामकृष्ण हरी. नर्मदे हार. बघा हे कुली गाव आहे, हे आपलं कुडी गाव आहे आणि दुवादार जाणे का रस्ता आहे 2 किलोमीटर. छोटी दुवादार आहे. बघा इथून कच्चा रस्ता आहे आता या गावातून, कुली गावातून. रामकृष्ण हरी. नर्मदे हार. चला गोलपताई, वागचौरे ताई, पळेकर. नर्मदे हार. बघा नर्मदे हार ताई. नर्मदे हार. हवा जो झेंडा आहे आदर्श तो यात रस्त्याने. चला नर्मदे हार. चला ये झेंड्याच्या दिशेने चला. गावातून पगदंड्या खूप आहे. आता 4:30 वाजलेले. 4 किलोमीटर राहिलेले गुरशी गाव. नर्मदे हार. बघा खूप छान असं फुलांचा वास सुटलेला आहे. मोहरीचे फुलं आहे बघा. हे मोहरीचे इथे शेती आहे. चालले सगळे आता तटाने रस्ता आहे हा सगळा. चला जाधव बाबा. चला आमच्या माता भगिनी मागं. नर्मदे. सूर्य मावळतीच्या दिशेने झुकलेला आहे. 5 वाजलेले. अजून 3 किलोमीटर जायचं आम्हाला गुरशी गाव. पाणी कसं अडवलेलं आहे आणि खूप असे आवाज पण जोरात येते. पुढे डॅमवर राहिलेला आहे आणि डॅममुळं छोटी जो आकार आहे तो बदललेला आहे. आता जो आकार आहे तो या वेगळाच ही धार आता दिसायला लागली. बघा पुढे जे खांब आहे 3 तिथं छोटी दुवादार आकार होता, तो आकार आता राहिला नाही आणि आता इथं मोठा डॅमवर राहिलेला आहे. काम चालू आहे जोरात. नर्मदे यार. बघा जाधव बाबा आहे, पंढरपूर बाबा आहे आणि खूप असं सूर्य मावळतीच्या दिशेने झुकलेला आहे. 3 किलोमीटर राहिले गुरसे गाव आणि बघा आता ही शेतातून पगदंडी आहे. खूप छान असं नर्मदा मैयाचं रूप आहे. नर्मदे हार. नर्मदा मैया आहे. खूप इथं स्प्रिंकलचं पाणी खूप अवघड रस्ता होऊन बसलेला पुढे जाण्याकरता. सगळा मार्ग बंद झालेला आहे पाण्यामुळं. परंतु आता जशी नर्मदा मैया वाढ देईन तसं आम्हाला जावं लागेल. खूप छान असं इथं छान दृश्य आहे. नर्मदे हार. हे पाड होती इथं, आता पाड पूर्ण आता सफर झालेलं आहे. इथं बघा नर्मदा मैया आहे. नर्मदा मैया या ठिकाणी छोटी दुवादार होती. नर्मदे हार. काम जोरात चालू आहे. हे या त्यावर आहे बाबाजी बांध. कौन सा बांध बन रहा है? अच्छा बघा रामकृष्ण हरी. नर्मदे हार. बघा लालबाबा आश्रम आहे आणि गुरशी गाव आहे. आता थोडा अंधार झाला, 6 वाजलेले. गुरशी गाव आहे, मा नर्मदा आहे. बघा इथं खाली खूप छान असा या तटावर गाव आहे. नर्मदा मैया आहे खाली आणि लालबाबा आश्रम आहे. नर्मदे हार. बघा हे लालबाबा आहे. आज थोडा टाइम झाला, उशीर झाला यायला. हे गुरशी गाव आहे आणि खूप छान असा स्वभाव आहे त्यांचा. आपल्या आळंदीला आले होते, माऊलीच्या महाद्वारात दर्शन झालं. त्यांना चहा पाणी, चहा प्रसादी दक्षिणा देऊन त्यांचं दर्शन झालं. आता पण नवेळेत येतो मी. गुरशी गाव आहे आणि खूप माहिती तटावर खूप छान असे आश्रम चालत. बाबा खूप सेवेदारी. आनंदी ज्ञानेश्वर भगवान को बहुत चाहते हैं. हर नर्मदे बाबा थोडं बोलो. नर्मदे हार. हाँ आळंदी. नर्मदे हार.